वसई विरारमध्ये हिंदू मुस्लिम एकतेचा एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला जात आहे। विरारमध्ये दर्गा आणि मंदिर हे एकाच ठिकाणी असल्याचं पाहायला मिळत आहे। 2000 साली कैलासवासी भास्कर मयेकर यांनी दर्गा व दत्त मंदिर एकत्रित बांधलं होतं। त्याची स्थापना केली होती आणि ह्याचं उद्घाटन धर्मवीर आनंद दिघे यांच्या शुभ हस्ते पार पडलं होतं। एकतेचा चांगला संदेश देणारी ही मंदिर आणि दर्गा एकाच ठिकाणी असल्याने या ठिकाणी मुसलमान बांधव आणि हिंदू बांधव एकत्र येऊन दर्शन घेत असतात। विरार पश्चिमेच्या मयेकरवाडी परिसरात हजारो वर्ष जुनी हजरत पीर हाजी अली गेबन शाह बाबा यांची दर्गा आहे। त्या ठिकाणी दत्त मंदिर देखील स्थापन करण्यात आलेलं आहे। 2000 साली हे मंदिर स्थापन करण्यात आलं आणि यंदाच्या दत्त जयंतीला या मंदिराला 25 वर्ष पूर्ण झाली। 4 डिसेंबर रोजी दत्त मंदिराचा उत्सव सोहळा पार पडला। 25 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने हा उत्सव सोहळा मोठ्या दिमाख्यात करण्यात आला। दत्त जयंतीच्या उत्सवात युवा विकास आघाडीचे कार्याध्यक्ष सिद्धार्थ ठाकूर, माजी आमदार क्षितिज ठाकूर, नगरसेवक हार्दिक राऊत यांनी दर्शन घेतले। बहुजन विकास आघाडीचे मोठ्या नेत्यांनी देखील या ठिकाणी दर्शन घेतलेच, परंतु भाजपा भारतीय जनता पक्ष यांचे पदाधिकारी यांनी देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हजेरी लावली होती। गणेश भाईदे, मेहुल शाह, विशाल राऊत तसेच इतर कार्यकर्ता देखील या ठिकाणी आले होते। सर्वधर्म समभाव त्याचबरोबर सर्व पक्षीय समाजकारण यांना एकत्रित जोडणारा उत्सव होता। इतकंच नाही तर या उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात सामाजिक संदेशही देण्यात आले। जवळपास हजारो लोकांनी या ठिकाणी भोजनाचा लाभ घेतला, भंडाऱ्याचा लाभ घेतला। त्याचबरोबर कीर्तन, भजन यासारखे देखील कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते। दरवर्षी या ठिकाणी दत्त जयंतीला विविध कार्यक्रम केले जातात, परंतु यंदाच्या वर्षी या मंदिराने 25 वर्ष पूर्ण केलेले आहे। त्यानिमित्त विविध नेत्यांनी या ठिकाणी भेट दिलीच, परंतु कुठेतरी एक मोठा संदेश जो आहे तो दिला जात आहे। एका बाजूला देशभरामध्ये जिथे ताणतणाव असताना हिंदू मुसलमान एकता ही दाखवली जात आहे। कैलासवासी भास्कर मयेकर यांचे नातू त्रिलोक देसाई मयेकर हे गेल्या अनेक वर्षांपासून परंपरा साजरी करत आहेत। प्रत्येक उत्सव हा उत्साहाने ते साजरा करतात। तसंच आपल्या आजोबांनी तसंच पूर्वजांनी जे काही बांधून ठेवलं, ज्याची स्थापना त्यांनी करून ठेवली आहे, ते चांगला वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न त्रिलोक देसाई मयेकर यांच्याकडून केला जात आहे। या संपूर्ण उत्सवामध्ये मोठमोठ्या नेत्यांसोबतच समाजकारण्यांनी देखील हजेरी लावली। तसंच समाजकारण म्हणून या ठिकाणी अन्नदान देखील करण्यात आलं।